हॅलो गाईज, दुपारचे वाजले आहेत बघा 3 वाजलेत आणि आई आमच्या चष्मा लावून झोपल्या बघायचं आई बघा झोपलाय आणि लोकेश बघा तरी आलं नाही नाही अजिबात नाही दिसते ती तुला लोकेश माझ्याकडे आहे बघ बघ मारेला नाही रे बाबा नाही अजिबात ना मी लोकेशचे अजिबात नाही व्हिडिओ बनवत माहिती आहे का नको यश लोकेश बघ दिसतं का आमच्या इथे तशा बिल्डिंग्स आहेत तू असं करू नकोस हे ना झाड हे आहे कसलं आहे हे मीच लावलेलं आहे ह्याला ब्रह्मकमळ म्हणतात ते लावलेलं मी तेव्हा हे एकच होतं आता ह्याला 2 फांद्या आल्या पण मस्त आहे माहिती आहे का इथे बिल्डिंग्स वगैरे आहे बघा तुम्हाला दाखवते दिसतं वरतून आम्ही राहतो 4थ्या माळ्यावरती बिल्डिंग्स आई झोपलेलं आणि मी व्हिडिओ काढलेला तुम्हाला दाखवते दिसते झोपले ते मस्त निवांतपणे झोपले काही टेन्शन नाही आहे आणि मस्त जेवलं वरण भात जेवलं त्यांनी हां मला सांगतात मोबाईल सांभाळ मी सांभाळला आहे मोबाईल त्या जेवल्यात वरण भात वगैरे जेवलेत त्या आम्ही जेवण करून घेतलं लोकेश आला कॉलेजवरून लोकेश जेवला मी भांडी घासली योगिताने लादी वगैरे पोचली मस्त गरम गरम चपात्या केल्या योगिताने आम्ही मस्त जेवलो आणि आता आराम करत होतो म्हटलं थोडासा ब्लॉग बनवूया आपण तर बनवलं अला हे काय तो माणूस बघा कुठे चढला दिसतो का तुम्हाला दिसतो टाकीवरती चढला आहे कुठे गेला गेला खाली गेला नाही तिथेच आहे थांबा दाखवते काळ्या कलरची टाकी आहे ना तिथे चढल्या बघ दिसला आहे ना आता काय करतो हा पुण्याचं आणि हे आमचं गोठिवली गाव मस्त आमचं गोठिवली गाव मी पनवेलला असते पण मला गोठिवली खूप आवडतं कारण का आम्ही पहिल्यापासून इथे राहिलेलो आहे म्हणून आम्हाला खूप आवडतं माहिती आहे का छान वाटतं गोठिवली गाव त्याला आणि एक नारळाचं झाड दाखवते ते माझ्या साखरपुड्याच्या वेळेस बाबांनी आणलेलं आणि ते लावलेलं म्हणजे माझ्या वडिलांनी दिलेलं आणि माझ्या सासऱ्यांनी लावलेलं तिथे दाखवते तुम्हाला हे नारळाचं झाड येते त्याला एवढी नारळ येतात ना खूप नारळ येतात दाखवते तुम्हाला आई ओरडतात मोबाईल पडेल म्हणून हे बघा खूप नारळ येतात त्याला आणि त्या गोष्टीला झालं आता भरपूर वर्ष झालं ते जे प्रत्येक वेळेस नारळ येतात पण आम्ही एकही घेत नाही कारण का ते नारळ म्हणजे त्या पाटील आहेत ते पाटील आहेत गाववाले आहेत त्या ते घेऊन जातात आजी आम्ही घेत नाही पण छान आहेत बोलायला वगैरे सुंदर मस्त वाटतं बाकी आता मी जाऊन झोपते आणि आमची बघा दिवाळीची लाईटिंग आणखी काही निघालेली नाही आहे आणि काढणार पण नाही आहे आम्ही ओके बघा माझं झाड माझं म्हणजे आईंनी मी दिलेलं लावून आईंनी लावलेलं त्याला ब्रह्मकमळ म्हणतात ओके बाय टेक केअर